उपस्थित होते। आता यात्रेच्या मैदानाचा हंगामा ह्या मे महिन्याच्या एंडला संपतो आणि त्यानंतर 1 जूनपासून पावसाळी हंगामातली मैदानं सुरू होतात। त्या अनुषंगाने मुंबईची जी बैल आहेत ते या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि इथं बैलांची संख्याही भरपूर होऊन जाते। त्या अनुषंगानं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं इथून पुढची होणारी मैदानं ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घेण्यात आलेली आहेत। त्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि ठाणा, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे। हा पिढ्यानपिढ्याचा बैलगाडी शर्यतीचा नाद, सातारा छकडीचा नाद हा पिढ्यानपिढ्या ह्या सगळ्या जिल्ह्यांवर प्रामुख्याने चालत होता। त्याच अनुषंगाने ती रूढी परंपरा कायम टिकवत आज सर्वानुमते एक ठराव होऊन आता ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं आयोजित करण्यात येणार आहेत। याची सर्व बैलगाडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी। त्याचबरोबर गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे एका बैल मालकाला एक चिठ्ठी नोंदवायचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजे त्याचं जर माझा बैल बाबा जगताप यांच्या बैलासोबत पाळणार असेल तर पैलवान राणाविलास देशमुख वाई कंसात माझ्या बैलाचं नाव सरपंच आणि सार्थक बाबाराजे जगताप सासवड त्यांच्या बैलाचं नाव नखऱ्या अशी एक चिठ्ठी नोंदवली जाईल। एक चिठ्ठी पहिलं त्यांचं नाव आणि नंतर माझं नाव आणि दोघांच्या बैलांचे नाव टाकून अशी दुसरी चिठ्ठी नोंदवली जाईल आणि प्रत्येकाला स्वतःच्या चिठ्ठी पळणं अनिवार्य राहील। हा नियम आज 26/5/2026 पासून लागू करण्यात आलेला आहे। याची सर्व महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी ही नम्र